नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत त्या पानटपरीमध्ये घुसतात आणि मस्त असा त्या पानावर ताव मारतात. प्रत्येकजण आपापली पान तयार करण्याची म्हणजे घाईने पटाईत पान तयार करत असतो आणि स्पर्धा अशी सुरू झालेली असते की कोण जास्त पान कुणाचे रंगते म्हणून. तेव्हा कला आणि अद्वैत स्वतःचे पान तयार करतात आणि खातात. तेवढ्याच समोर कलाला तेथे रेडिओ दिसतो आणि कला लगेच तो रेडिओ चालू करते आणि त्यामध्ये हे म्युझिक चालू होते. तर अद्वैत लगेच तिला म्हणतो की ए बंद कर, कुणी जर ऐकलं तर. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, तुझ्या आवाजापेक्षा त्या गाण्याचा आवाज मात्र जास्त चांगला आहे. तेव्हा अद्वैत म्हणते की अगं एक सेकंद, तुम्हाला बेसूर म्हणालीस? कला म्हणते की अरे मी ती गाण्याला सुरेख म्हणाले आणि हळू आवाजात मी ती गाणं लावलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही होणार, कुणाला ऐकू सुद्धा नाही येणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, जर येथे कोणी आलं तर निस्तरायचे. तेव्हा कला पान खात म्हणते की हो निस्तरेल, आता फक्त मला तू गाणं गुपचूप ऐकून दे, डिस्टर्ब मात्र करू नकोस. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. त्यावर कला म्हणते की एक गोष्ट सांग चांदेकर, की तू एका वेळेस किती पान खाऊ शकतो? तेव्हा अद्वैत म्हणतो की आहे तेवढी. तेव्हा कला म्हणते की म्हणजे किती? तर अद्वैत म्हणतो की म्हणजे असं की तुझ्यापेक्षा जास्त. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, मग चॅलेंज देतो का? त्यानंतर इकडे घरी तर रोहिणीही उठून बाहेर येते, परंतु अद्वैतच्या रूम मधील लाईट तिला चालू दिसतो. ती विचार करते की इतकी रात्र झाली तरी अद्वैत त्या रूमच्या लाईट अजून चालू कसा असेल, नेमकं आतमध्ये या दोघांचं चाललंय तरी काय, हे बघायलाच हवं. म्हणून ती लगेच अद्वैत आणि कलाच्या रूमकडे दरवाजा डोकायला येते, परंतु आत तर तिला कोणीही दिसत नाही. हे दोघे सुद्धा नाही, कुठे गेले असते? इतक्या रात्री ते कुठे डेट बीटला गेले की काय? आणि हे तर चांगलेच आहे की सरोज वहिनीला आता हे सांगायलाच हवे आणि सरोज वहिनीला असे काही वाटायला हवं की नक्की हे रोमॅन्टिक डेटला गेले की काय. त्यामुळे आता लगेच सांगते, परंतु परत विचार करते की इतकी घाई करायला नको. त्यांची वाट बघते की कळेल नक्की ते कुठे गेले आणि कशासाठी गेलेत तर. आणि हे सर्व माहिती करून घेतल्यानंतर मगच मी हा बॉम्ब टाकते. त्यानंतर इकडे टपरीत मात्र अद्वैत आणि कला यांची पान खाण्याची कॉम्पिटिशन सुरू होते. अद्वैत तिला म्हणतो की हे मी अद्वैत चांदेकर आहे, तू माझ्याबरोबर पान खाण्याची कॉम्पिटिशन नाही करू शकत, कारण शेवटी मी जिंकू शकतो, मी कधीही हरत नाही. त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर, तू असल्या बडाया माझ्या समोर मारू नकोस, अरे पटेन असे बोल. तेव्हा कलाला हसू येते. कला म्हणते की पटलेली तर दिसते. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की अगं तू पान खातेस, गाणं सुद्धा ऐकतेस, मग वाद कशाला घालतेस? तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा शोधायचा अशी आहे मी, तुमच्यासारखं मात्र नाही. अरे तुमच्या सर गोष्टी इतक्या इतक्या मोठ्या असतात, आनंद कुठे असतो हेच जरा शोधणं अवघड असतं. अद्वैत तिला म्हणतो की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो, मग जरा कमी बोल, कमी शब्दात बोल, त्यामुळे निदान आमच्या चांदेकरांचं आयुष्य तरी सुखात जाईल. आणि तेवढ्यात तो टपरीचा जो मालक असतो तो फोनवर बोलत तेथे टपरी जवळ येतो, परंतु त्याला आतमधून कला आणि अद्वैतचा आवाज ऐकू येतो. तो आणखीन टपरी जवळ येतो आणि कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो की नक्की आत आहे तरी कोण. आत मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की मी पान खातोय आणि बोलण्याच्या नादात मात्र तू कॉम्पिटिशन मात्र विसरू नको. तेव्हा कला म्हणते की मी विसरायला तयार नाही, माझं मन तयार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, माझं सुद्धा पान तयार आहे. आणि ते एकमेकांच्या पेक्षा जास्त एकमेका पान खायला तयार होतात आणि जसजसं पान खात असतात तसतसा त्या पानाला अद्वैत मात्र जास्त चुना लावत असतो, कारण त्याला तर जिंकायचं असतं की पान नक्की खातंय तरी कोण जास्त. दोघांमध्ये अगदी स्पर्धा सुरू होते. तर कला म्हणते की वाव. तेव्हा अद्वैत मात्र 1 2 3 10 11 12 असे आकडे पान खाण्याची मोजत असतो. तेवढ्यात मात्र तो माणूस बाहेर सर्व काही हे ऐकत असतो आणि हा तर 11 12 असे आकडे मोजतो. तेव्हा कलाचा सुद्धा आवाज त्याच्या कानावर पडतो. तेव्हा तो विचार करतो की बाईचं सुद्धा आवाज ऐकू येतो, म्हणजे नवरा बायको दोघे सुद्धा आहेत. दादूच्या दुकानावर चोर सुद्धा जोडीने येतात, पोलिसांना मात्र कळवायला हवे, नाहीतर राजू दादा गेला रे गेला म्हणून त्याला लगेच तो बाजूला होतो आणि पोलिसांना फोन करतो. आणि लगेच तो राजू पान टपरीवाला त्या पोलिसांना फोन करतो आणि साहेब लवकर या. अहो मी राजू पान टपरीवाला दुकानदार बोलतो, माझ्या टपरीमध्ये 2 चोर शिरलेत आणि ते पण नवरा बायको आहेत. अहो माझ्या गल्ल्यातील पैसे सुद्धा ते मोजतात, कारण अद्वैत जे आकडे मोजत असतो तर त्याला असे वाटते की नक्की हा पैसे सुद्धा घेतो की काय. साहेब मी लगेच तुम्हाला लोकेशन टाकतो, तुम्ही लगेच या. त्यानंतर कलाही टपरीमध्ये अद्वैतला म्हणत असते की माझं 8वं पान आहे. तर अद्वैत म्हणतो की मला काही साधा समजतीस का? अगं माझा तर 13वं पान चालू आहे.
साधा माणूस नाही, चांदेकर आहे चांदेकर, काय समजतेस तू मला? यह पान मेरे सामने क्या चीज है? तेव्हा पान खाण्याच्या नादात मात्र अद्वैत काही पण जास्त त्या पानावर टाकत असतो हे त्याच्या लक्षात येत नसतं. तेव्हा कलाचे लक्ष जाते. कला म्हणते की चांदेकर, अरे काही पण त्या पानात तू टाकू नकोस, अरे काही पण त्यात जास्त घालशील आणि नंतर तूच तरंगायला लागशील. तेव्हा अद्वैत म्हणतो की नो नो खरे, नो ट्युशन क्लासेस, नॉट अलाउड, नॉट कोचिंग क्लासेस. आणि हे बघ, तू आता हारतेस म्हणून मला डायव्हर्ट करू नको, मी अगदी परफेक्ट असे पान तयार करतो. तेव्हा अद्वैत पुन्हा आपल्यासाठी पान तयार करतो आणि वाव, खरंच सगळ्यात बेस्ट पान तर हेच होतं. कला फक्त त्याच्याकडे बघतच असते आणि ती तिचं पान खात असते. आणि पान टपरीवाला मात्र म्हणजे बाहेर उभा राहून अगदी टपरीला कान देऊन ते सर्व ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अद्वैत असा गुचक्या द्यायला लागतो आणि असे वेगळेच आवाज काढत असतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर, काय होतंय तुला? तर अद्वैत पुन्हा स्वतःला सावरतो आणि म्हणतो काही नाही, मी अगदी व्यवस्थित बरा आहे. आणि काय म्हटलं होतं मी तुला? तर कला म्हणते की मी कोण आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो मी खरे आहे. तर कला म्हणते की नाही, अरे चांदेकर मी खरे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी खरा आहे. तेव्हा कलाला हसायला येतं. कला म्हणते की हो बरं, तू खरे आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी खरा चांदेकर आहे असे मला म्हणायचे होते. तेव्हा अद्वैतला पुन्हा तसेच होते. तर कला म्हणते की अरे बापरे चांदेकर, अरे तू पानाला काय जास्त लावलेस? तू तर चुना जास्त लावला असे वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो की चूप, अगं तू मला जास्त चुना लावलास, त्यापेक्षा जरा मी कमीच चुना लावलेला आहे. तेव्हा अद्वैतला खूप त्रास होत असतो. तर कला म्हणते की चांदेकर, अरे जरा माझं ऐकून घे, जरा खाली बस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता मात्र मी नाही बसणार, आता मी तुझं ऐकणार नाही. आणि अद्वैत आणखीन पान तयार करायला लागतो आणि त्यावर मात्र तो चुना जास्त लावत असतो, कारण त्याला कलाला जिंकून दाखवायचं असतं की तो कलापेक्षा जास्त पान खातो म्हणून. आणि त्या नादात तो काय करतो आणि काय नाही, चुना जास्त लावतो की काय जास्त टाकतो हे त्याला नाही कळत. जास्त कात वगैरे घालून तो पान तयार करतो आणि खाण्याचा फक्त प्रयत्न करत असतो. असे होते की कलापेक्षा जास्त पान तो केव्हा खाईल. कलाला मात्र त्याची ही अवस्था बघून हसायला सुद्धा येत असते. त्यानंतर इकडे रोहिणी ही केव्हा येतात म्हणून वाट बघून थकून गेलेली असते. अगदी जांभळा येत असतात तरी सुद्धा ती त्यांची वाट बघतच असते. पूर्ण वैतागून जाते आणि उठते आणि झोपायला सुद्धा निघून जाते. त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला यांची कॉम्पिटिशन मात्र सुरूच असते. कला मात्र हसत असते तर अद्वैत तिला म्हणतो की हसू नकोस. कला विचारते की काय रे, काय म्हणालास? तर अद्वैत म्हणतो की अति बोलू नकोस. तेव्हा कला म्हणते की अरे अति नाही, अतीत असतं ते, अति. अरे उच्चार जर स्पष्ट असेल तरच बोलायला मज्जा येते. तेव्हा अद्वैत पान खाता खाता नेमकं काय बोलतो आणि त्याचे उच्चार काही व्यवस्थित होत नसतात. तरी सुद्धा तो म्हणतो की जरी मी पान खात असलो तरी सुद्धा उच्चार मात्र व्यवस्थितच करतो. कलाला मात्र त्याची ही अशी अवस्था बघून खूप हसायला येते. इकडे पान टपरी मात्र पान त्यांचं जे काही संभाषण सुरू आहे ते ऐकून पूर्णपणे थकून जातो आणि कधी हे पोलीस येतात त्याची वाटच बघत असते. त्याच्या जीवाची पूर्णपणे घालमेल होते आणि तेवढ्यात ते बाईकवरून ते पोलीस तेथे येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की अहो साहेब, हेच माझं दुकान, मीच तुम्हाला फोन केला होता, आतमध्ये 2 चोर आहेत 2. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला बघूयात. तेव्हा टपरीच्या बाहेर येतात तर इकडे आतमध्ये कला आणि अद्वैतची कॉम्पिटिशन सुरूच असते. कला म्हणते की ठीक आहे, आता फक्त 5 म्हणेपर्यंत म्हण, अटीतटीचा सामना तू मला 5 म्हणेपर्यंत म्हणून दाखव. तेव्हा अद्वैत हसून म्हणतो की अगं किती वेळेस सांगू मी तुला की मला जमणार नाही अशी एकही गोष्ट नाही जगामध्ये. तेव्हा कला म्हणते की मग अरे म्हणून दाखव की अटीतटीचा सामना 5 म्हणेपर्यंत पटापट कर सुरुवात. तेव्हा पान टपरीवाला राजू आणि इन्स्पेक्टर साहेब हे त्यांचं नेमकं काय बोलणं सुरू आहे अगदी कान देऊन ऐकत असतात. अद्वैत विचारत असतो की काय म्हणायचं. तर कला म्हणते की अरे फक्त 5 वेळेस म्हणायचं अटीतटीचा सामना. अद्वैत म्हणायला सुरुवात करतो परंतु व्यवस्थित काही त्याला जमत नसते. तो अटीतटी असं काहीतरी म्हणत असतो. तसतसे कलाला तर खूप हसायला येत असतं. कला जोरजोराने हसत असते परंतु अद्वैत कितीही प्रयत्न करतो परंतु पान खात असल्यामुळे त्याला परफेक्ट काही असे म्हणता येत नाही. त्यावर कला म्हणते की अरे अटी नसतं, अति असतं, अति. तर अद्वैत म्हणतो की माहिती आहे मला, अगं अति फक्त तू आहे, अति आघाऊ. त्यावर कला म्हणते की झाले का, त्यामुळे आता तू माझ्या बरोबर बोल की म्हण आता अति तटीचा सामना. अद्वैतला काही म्हणता येत नसतं आणि तो वेगळेच काहीतरी म्हणत असतो आणि त्याची ती अवस्था बघून कलाला मात्र खूप हसायला येते कारण ती
तिला तर खूप गंमतच वाटत असते की कारण अद्वैत चांदेकर स्वतःला परफेक्ट मानतो, परंतु हा छोटासा शब्द काही त्याला व्यवस्थित म्हणता येत नाही. परत म्हणतो की आटी तटीचा सामना, तर कला म्हणते की नाही रे, श नाही सामना असे म्हणायचे. तर अद्वैत म्हणतो की हो तेच म्हणतो मी. तेव्हा ते सर्व ऐकून इन्स्पेक्टर साहेब आता राजूला म्हणतात की चल आता शटर उघड, म्हणून ते दोघे लगेच शटर वर करतात. तर आतमध्ये पाहतात तर कला आणि अद्वैत असतात. कला आणि अद्वैत त्यांना पाहून घाबरतात. कला ही घाबरतच अद्वैतकडे बघत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारतात की तुम्ही कोण आहात, येथे काय करतात. तेव्हा अद्वैतला मात्र काय बोलावं ते काही सुचत नाही. कला फक्त अद्वैतकडे पाहत असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला अगोदर बाहेर या. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय झालं आणि ते दोघे बाहेर येतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या चांगले इकडे या, आणि अद्वैत गाडीजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा आज लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की माझ्या पुढे तुम्ही जास्त शहाणगिरी करायची नाही, मोठमोठे गुंड सुद्धा मी डाव्या हाताने पकडलेले आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की का डाव्या हाताने, का दोन्ही हाताने का पकडले नाही. तेव्हा काल त्याला खुणावते की अरे शांत राहा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आणखीन चिडतो आणि काय माझ्याशी उलट बोलतात, ही सर्व काम पोलिसांना गुंगारा देण्यासाठी असतात, हे आम्हाला कळत नाही का. यावेळी तुम्ही इथे काय करत होता ते फक्त आम्हाला सांगा, बाकी काही सांगू नका. अद्वैतला मात्र काही नीट व्यवस्थित पान जास्त खाल्ल्यामुळे बोलता येत नाही. तेव्हा काला लगेच म्हणते की साहेब अहो त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब रागानेच म्हणतात की हो ते दिसते ना आम्हाला, मग तुम्ही सांगा की तुम्ही इथे कशासाठी आला होता, तुम्ही दोघे एकमेकांचे कोण आणि यावेळेस येथे काय करतात. म्हणते की नाही साहेब आम्ही चोर नाहीत, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही फक्त येथे पान खायला आलो होतो, आम्ही नवरा बायको आहोत. तेव्हा राजू म्हणतो की नाही साहेब ही खोटं बोलते, मी राजूच्या पानाची शपथ घेऊन सांगतो ही खोटं बोलते आणि मी स्वतःच्या कानांनी ऐकले की हा चोर पैसे मोजत होता. तेव्हा ही बाई याला सांगत होती की अरे अरे हळूच बोल, कोणीतरी ऐकेल म्हणून. आणि साहेब बायका सुद्धा या चोरीत सामील झाले असतील असे वाटले नव्हते, ही पक्की चोर आहे, साहेब हिला पकडा तुम्ही. त्यावर कला म्हणते की नाही साहेब हा अद्वैत आहे आणि मी त्याची बायको, आम्ही फक्त पान खाण्यासाठी या टपरीवर आलो होतो, आम्ही खरंच काही चोरी केलेली नाही, शटर उघडे दिसले म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की मग तुम्ही पैसे कसे मोजत होतात. तर कला म्हणते की नाही पैसे मोजत नव्हतो, की हा फक्त मसाला आणि पान मोजत होतं. अहो साहेब खरंच आम्ही चोरी नाही केलेली, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. कला खरंच सर्व काही खरं सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु जे काही ते पान टपरीवाले राजूने चुकीचे शब्द ऐकलेले असतात आणि त्याचे गैरसमज करून घेतलेले असतात, म्हणून हा सर्व घोळ होतो. अद्वैत नेमका त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब ही खरे आणि मी फक्त अद्वैत चांदेकर असे म्हणायला लागणार, तर त्याचं काही व्यवस्थित बोलणं येत नसतं. तर कला म्हणते की साहेब तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, अहो मी कला याची बायको. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही चोर नाही, हे कशावरून मी खरं मानू. तेव्हा कला म्हणते की थांबा, माझ्या फोनमध्ये एखादा आमचा फोटो असेल, मी तुम्हाला तो दाखवते. तेव्हा कला लगेच चांदेकरला म्हणजे अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर माझा फोन तर तुझ्याच खिशात आहे, मग तो फोन इकडे दे. तेव्हा अद्वैत फक्त नाही असे खुणावतो. तर कला म्हणते की अरे मग माझा फोन कुठे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुन्हा ओरडतात की तुमचं नेमकं काय चाललं. तर कला म्हणते की अरे माझा जाऊन दे, पण तुझा तरी फोन दे, तुझा तरी खिशात असेल आणि त्यात आपला एखादा तरी फोटो असेलच ना. तेव्हा अद्वैत आपला खिसा तपासून पाहतो, परंतु त्याचा सुद्धा फोन त्याच्याकडे नाही असे सांगतो. मी सुद्धा घरीच फोन विसरलो. तर कला म्हणते की चांदेकर अरे तू असं काय, तू कसा असा फोन घरी विसरलास. अद्वैत असे बोलत म्हणत असतो की फोन घरी विसरला म्हणजे नेमकं काय बोलतेस तू. अगं तू रूम मध्ये निघून आली, मग मी सुद्धा तसेच फोन विसरत तुझ्या मागेच निघून आलो. तू निघून आली त्यामुळे मी सुद्धा तुझ्या मागे तसाच निघून आलो आणि फोन घरी विसरलो. तुला पान खायचे होते म्हणून. तर कला म्हणते की काय रे तुला पान खायचे नव्हते. कला खूप चिडते आणि काय रे तू तर खूप परफेक्टशील आहे, मग तू तुझा फोन घरी विसरलास कसा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आजकाल तुझ्यामुळे खरे माझं असं होतंय. तेव्हा कला म्हणते की साहेब तुम्ही याचं मात्र काही ऐकून घेऊ नका, हा इतर वेळी मला वेंधळी म्हणतो आणि आज मात्र स्वतः तो फोन घरी विसरून आला. तेव्हा कला म्हणते अद्वैत चांदेकर अरे तुम्हाला असा आरोप कसाच करतो, मी तुझ्यामुळे फोन घरी नाही विसरले, अरे माझ्याकडूनच राहिला आणि तू माझ्यावर आरोप कसा करतो की तुझ्यामुळे माझा फोन घरी राहिला. तर अद्वैत म्हणतो की तुला बासुंदी करायची होती, तू ती बासुंदी बनवली, तुझं पोट भरलं म्हणून तुला पान खायचं होतं आणि तू मला तसे सांगितले, तू पानांचा विषय काढला म्हणून मला सुद्धा पान खावेसेचे वाटले, म्हणून मी तुझ्या मागे आलो होतो. तेव्हा कला म्हणते की साहेब बघितलेस का हा असा वागतो. आणि अद्वैतला म्हणते की मी सुद्धा तुझ्यासारखी बोलेन आणि हे बघ पान बिन याच्या भानगडीत तू मात्र पडत जाऊ नको. अरे मी जशी वागते तसे तू वागायला जातो, परंतु तुला मात्र तसे वागणे नाही जमत. त्यावर अद्वैत तिला म्हणते. तेव्हा कला म्हणते की हे बघ ते सर्व बाजूला राहून दे, एकतर काय म्हणतो ते सुद्धा नाही कळत.
काहीच बोलू नको, एकतर काय बोलतो ते सुद्धा काही कळत नाही आणि तू तुझा फोन घरी विसरून आलास, मग आता त्या साहेबांना कसे सांगायचे की आपण नवरा बायको आहेत म्हणून, त्यांना कसे पटवून द्यायचे. आणि परत ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की साहेब माझं खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही खरंच नवरा बायकोच आहोत, आता मात्र आमच्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काही पुरावा नाही, खरंच सॉरी. अरे चांदेकर तू सुद्धा सांग ना. तेव्हा आदित्य म्हणतो की खरंच आमचं चुकलं, आम्ही खरंच नवरा बायकोच आहोत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब यांना शटअप असे म्हणतात, तर लगेच ते दोघे वर हात करतात आणि खूप घाबरतात. तेव्हा राजू म्हणतो की अहो साहेब तुम्हाला हँडसअप नाही तर शटअप असे बोलले. तेव्हा कला आणि अद्वैत घाईने लगेच आपले हात खाली करतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्हाला तर ते समजले की तुम्ही दोघं नवरा बायको आहात म्हणून, कारण ही अशी भांडणं फक्त लग्न झालेली जोडपीच करू शकतात. तेव्हा राजू म्हणतो की हे जरी लग्न झालेले असले, हे सिद्ध जरी झाले असले, परंतु हे चोर नाही, ही मात्र अजून सिद्ध नाही झाले आणि हे राजूच्या दुकानात सापडले म्हणजे नक्की साधेसुधे चोर तर नसणारच. तेव्हा कला म्हणते की साहेब खरंच आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही चोर नाहीत, आम्ही फक्त हे दुकानाचं शटर उघडं दिसलं म्हणून आत घुसलो आणि त्यांची फक्त पानं खाल्ली आणि त्यासाठी फक्त आमच्यामध्ये पानं खाण्याची स्पर्धा सुरू झाली होती आणि फक्त आम्ही पान मोजत होतो की किती खाल्ली, कोणी किती खाल्ली, बाकी आम्ही दुकानातून काही चोरलेले नाही, फक्त पानं खाल्लीत. राजू दादा प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमचं काही नुकसान नाही केलं, फक्त तुमची पानं खाल्ली. तेव्हा राजू म्हणतो की आत्ता कळले की ए चोरटी बाई तुला माझं नाव कसे कळले. तर कला म्हणते की राजू दादा अहो तुमच्या पानटपरीवर तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि तुम्ही मला चोरटी बाई का म्हणतात. तेव्हा राजू इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब अहो नक्की ही माणसं लबाड चोर आहेत, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका, यांच्या बोलण्यावर सुद्धा नक्की यांनी त्याही काहीतरी पाळत ठेवलेली असणार, मग माझ्या दुकानाची पाटी आणि माझ्या दुकानातील रेडिओ ही यांना सर्व कस काय माहिती असेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब राजूला म्हणतात की यांच्याकडे बघून असे नाही वाटत की हे चोर असतात म्हणून, कारण हे दोघं नक्की एका चांगल्या घरातील दिसतात. तेव्हा अद्वैत त्या दोघांना जायला सांगतो. तेव्हा राजू ऐकायला तयार नसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब राजूला म्हणतात आमची नजर तुमच्यापेक्षा 10 पट पुढे असते, हे दोघे चोर नाही, त्यांना जाऊन द्या. तेव्हा कला खुश होते आणि इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू बोलते आणि राजूला म्हणते की राजू दादा खरंच तुमच्याकडे पान खरंच खूप छान होती. तर अद्वैत सुद्धा म्हणतो की हो खरंच खूप छान होती आणि लगेच गाडीतून जातो आणि पॉकेटमधून काही पैसे घेऊन ते इन्स्पेक्टर साहेबांसमोर द्यायला येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी आणि परत राजू समोर येतो आणि राजू दादा खरंच हे तुमच्या पानांचे पैसे, खरंच पान खूप छान होती, त्यामुळे हे पैसे आम्ही तुम्हाला देणार, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि ते दोघे घरी यायला निघतात. त्यानंतर इकडे आबाही रजनीला म्हणत असतात की काय खमंग असा वास सुटला, भाजणीचं पीठ असेल ना नक्की. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा अगदी बरोबर ओळखलेत, अगदी तुम्हाला आवडतात म्हणून बनवलेत आणि त्याबरोबर लोण्याचा गोळा सुद्धा मी बनवला. तेव्हा आबा खुश होतात आणि चला ताव मारूयात, वाट कुणाची बघूयात असे म्हणतात. तेव्हा सरोज तेथेच असते आणि रोहिणी सुद्धा तेथेच असते. तर सरोज म्हणते की अद्वैत सकाळपासून अजून सुद्धा दिसलेला नाही, म्हणून ती लगेच अंजूला आवाज देते. रोहिणी म्हणते की अरे वा संधी तर चालूनच आली. तेव्हा सरोज लगेच अंजूला म्हणते की अद्वैतला बोलावून घेऊन ये, गरम गरम थालपीठ आहेत तो खाईन आणि त्याचे ओट्स तयार आहे का असे विचारते. तर अंजू म्हणते की हो. तेव्हा अंजू ही अद्वैतला बोलायला निघते. तर लगेच रोहिणी म्हणते की अंजू तू तेथे जाऊ नकोस, कारण ते दोघे रात्रीपासून त्यांच्या रूम मध्ये नाही. ते ऐकून तर सरोजला आणखीन राग येतो. सरोजला रोहिणीचा राग येतो. सरोज म्हणते की काय ग काही कसे बोलतेस, तू मुद्दाम बोलते ना मला राग येण्यासाठी. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तू मला असे का बोलतेस, मी कशाला तुला राग येईल म्हणून बोलेल. तर सरोज विचारते की अगं तू काय म्हणतेस की खोलीत नाही, म्हणजे याचा अर्थ काय. तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ मी जरा स्पष्टच सांगितले की काल रात्री ते दोघेही त्यांच्या रूम मध्ये काय घरातच नाही आणि ते कुठे गेले कशासाठी गेले ते मला माहिती नाही. काही पण असू शकतं, रोमांटिक डेट असू शकते, रोमांटिक ते लॉंग ड्रायव्हिंगला सुद्धा गेले असतील, ते कुठे गेले ते माहिती नाही, परंतु काल रात्री ते कुणाला न सांगता गुपचूप बाहेर गेले हे मात्र मला नक्की कन्फर्म आहे. तेव्हा सरोजला आणखीन टेन्शन येतं. सरोज म्हणते की गुपचूप बाहेर पडले म्हणजे लगेच ती अद्वैतला फोन करायला घेते आणि त्याच वेळेस अद्वैत कला दरवाजात येऊन उभे राहतात. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा दोघी जण खूप घाबरतात आणि आत येतात. तर सरोज लगेच अद्वैतवर चिडते की काय रे कुठे गेला होतात, काल रात्रीपासून दोघे सुद्धा रूम मध्ये नाहीत. तेव्हा अद्वैत मात्र काही उत्तर देत नाही. तर सरोज पुन्हा रागाने विचारते की अरे मी तुला काहीतरी विचारते त्याचे तू उत्तर दे. त्याच वेळेस सोहम सुद्धा तेथे येतो. तर अद्वैत त म आम्ही असे करत असतो आणि परत म्हणतो की आम्ही रात्रीपासून बाहेर गेलो होतो, परंतु तो त म करत असतो. तेव्हा सरोज विचारते की तू असे का बोलतोस, काही खाल्ले का. तेव्हा अद्वैत र असे करत असतो. तोच लगेच नैना म्हणते की काय रोमांटिक डेट. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही कसे बोलते, अगं रोड साईडला ते पानांचं दुकान आहे, अगं पान स्टॉलवर गेलो होतो
पान शॉप म्हणजे असे त्याला म्हणायचे असते, परंतु त्याला काही व्यवस्थित बोलता येत नाही आणि त्यांना सुद्धा व्यवस्थित काही कळत नाही. तर सरोज म्हणते की काय पान शॉप उघडं आहे की काय हे बघायला गेला होता, पण कशासाठी गेला होता? तर आदित्य म्हणतो की पानाच्या दुकानात फक्त पान मिळते. तेव्हा सरोज म्हणते की अरे काही कसे बोलतोस, पान शॉप मध्ये पान मिळणारच ना. अरे तू असं का बोलतोस, जरा स्पष्ट बोल, मला समजेल असे. तेव्हा आदित्य म्हणतो की आई अगं आम्ही पानच खायला गेलो होतो. तेव्हा सरोज चिडते की अद्वैत काय काय बोलतोस तू, आणि काय कसला हा उद्धटपणा, कसला मूर्खपणा, तू या मुलीबरोबर पान खायला गेला होतात. म्हणून सरोजला खूप राग येतो. आबा मात्र खुश होतात. आबा म्हणतात की अरे वा, अरे अगोदर तर दोघांनी मिळून परसाद बनवला आणि आता तर दोघे मिळून पान सुद्धा खायला गेला होता, म्हणजे आता तुझ्या संसारामध्ये मन लागायला सुरुवात झाली. तर आबा खूप खुश होतात. तर लगेच हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही अद्वैतवर चिडते, मला छळतोस की काय, थांब आता तुला दाखवते, म्हणून ती अद्वैतच्या अगोदर बाथरूम मध्ये जायला अद्वैतला लोटून जाते. परंतु अद्वैत मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि तो सुद्धा कलाच्या मागे बाथरूम मध्ये येतो. तर दोघेही पाय घसरून पडणार, तोच तो कलाला सावरतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात. तेव्हा कला त्याला म्हणते की तुला आधार देण्यासाठी मीच आहे, एवढे मात्र तू लक्षात ठेव. त्यावर अद्वैत तिला विचारतो की कारली का केलीस? तर कला म्हणते की बाजारात गेली तर अरे मला ती कडू कारली सर्वात अगोदर दिसली आणि तेवढ्यात ती दिसल्यानंतर मला सर्वात अगोदर तुझी आठवण झाली. तेव्हा आदित्य म्हणतो की काय, तर आबांना खूप हसायला येते, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.